लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी 4 जून रोजी जाहीर होणार आहे। या विजयावर महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आणि पदाधिकारी आपापला दावा करतायत। या पार्श्वभूमीवर परभणी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी माझाच विजय होणार असल्याचा दावा केलाय। विकासाच्या मुद्द्यावर आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे। त्यामुळे गुलाल माझाच राहणार असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री तथा परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना केलेला आहे। लोकसभेच्या पूर्ण टप्प्यामधील मतदान संपले असून आपल्यासोबत परभणीचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर साहेब आहेत। आपण बोलूया। साहेब, आपण नौके उमेदवार परभणी, नवीन लोकसभा आणि नवीन मतदार, काय अपेक्षा ठेवता? परभणीला मी तसा नौका नाही। गेली 20-25 वर्ष झालं माझं परभणीतून कॉन्टॅक्ट आहे। माझा आमदार आहेत, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहेत माझ्या पक्षात, परंतु त्यांनी मला नौका समजलं, उपरा समजलं। परंतु परभणीच्या लोकांनी मला भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे साहेब असतील किंवा अजितदादाची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, RPI असेल, सर्व मित्र पक्षाच्या लोकांनी ताकद लावून माझ्या मागे ताकद देण्याचा प्रयत्न केला, उभा राहण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल मी सर्वांचा आभारी। इलेक्ट्रॉनिक्स, प्रेस मीडियाच्या साऱ्या संपादक, रिपोर्टरने देखील मला सहकार्य केलं आणि मला 26 महिन्याच्या प्रत्येक गावागावात घेऊन जाण्याचं काम केलं। त्या टीमचं देखील मी अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की परभणीतल्या लोकांनी विकासावर, परभणीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी हे मतदान 26 तारखेला केलं आणि उद्याची जीत ही माझी 100% असणार आहे। मी जिंकून येणार आहे। मीडियाचा सर्वे माझ्या विरोधातला आहे, परंतु तरी मी विजयाच्या सर्वेचा जरी असला त्यांचा मान ठेवून सांगू इच्छितो की मी 40 ते 50 हजाराच्या फरकानं परभणीमधून मी विन होणार आहे। आपण नौके उमेदवार आहे असं वारंवार परभणीचे स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहे। नेमकं जातीनिहाय मतदान कसं पडणार, आपण काय असणार रूपरेषा? एक लक्षात ठेवा, मला सर्व समाजाचं मतदान मिळालेलं आहे। मला ते जरी जाती येत असतील, माझे रायवल, मी जाती येणार नाही। मला हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध या सर्व समाजाने मला मतदान केलेलं आहे। सब समान तो देशमान। या देशामध्ये जो जो समूह राहतोय, जात समूह, धर्म समूह, त्यांचा विकास झाला तरच हा देशाची प्रगती होणार आहे। या मताशी मी कॉन्स्टंट आहे। पण नुसतं त्यांनी ठेकेदारी घेतली की माझ्याकडे ह्या 2-3 जातीची मतं मोठी आहेत, असं आहे तसं आहे, तशी मी ठेकेदारी घेतलेली नाही। मला सर्व समाजाचं मतदान मिळालेलं आहे। हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, दलित आहे, बौद्ध आहे, सर्व लोकांनी मला मतदान दिलेलं आहे। सर्व समाजात, मराठा समाजात देखील 30-35% मतदान मला कव्हर झालेलं आहे। दलित समाजाचं 20-25 झालं आहे, मुस्लिम समाजाचं 20-25% झालंय आणि ओबीसीचं मला 90% झाले आणि सवर्ण हिंदूचं 90% मतदान झालं। त्यामुळे विजयाची आशा माझी फुलफिल आहे आणि उद्या मी निवडून आल्यानंतर कास्ट, रिलिजियस किंवा क्रेडिट न पाहता या जिल्ह्यामध्ये राहणारा सर्व समाजाचा विकास करणं हे मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझी जिम्मेदारी असणार आहे। त्यामुळे विकासाच्या हेतूवर इथल्या सर्वांगीण सर्व समूहाचा विकास कसा झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा विकास कसा झाला पाहिजे, या दृष्टीने मी माझ्यापर्यंत प्रयत्न करणार आहे। जे मी इलेक्शनमध्ये वादा केलता ते वादा पुरा करण्याचं मी काम परभणीकरांच्या ह्यानं करण्याचा प्रयत्न करीन आणि पुढच्या पंचवार्षिकला परभणीला मी सांगणार नाही की परभणीची जनता झाली म्हणजे जानकर साहेबांनीच तुम्ही अर्ज भरला पाहिजे, अशी व्यवस्था करण्याचा 5 वर्षात मी प्रयत्न करणार आहे। यांची सेवा चांगली आहे, रस्ते असतील, सिंचन असेल, MIDC असेल, इलेक्ट्रॉनिक्स हब असेल किंवा आपलं मेडिकलच्या दृष्टीने असेल, रेल्वे असेल, डिफेन्स असेल, या साऱ्या गोष्टीचा अभ्यास करून परभणी कशी टॉपला जाईल देशामध्ये हे करण्याचा मी प्रयत्न करेन। परभणी लोकसभा मधील असा कोणता विधानसभा आहे ज्याच्यात आपण मायनस राहणार नाही? माझी शक्यता आहे, मला म्हणजे आता मी मायनस म्हणतोय पण नाही, पण आमचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात मायनस राहत नाही, परंतु तरी मी परभणी आणि पाथरीबद्दल मी थोडंसं आहे, मी मायनस मध्ये चाललेलो आहे, मी मान्य करतो। पण मी गंगाखेड, जिंतूर, परतूर, घनसांगवी या ठिकाणी एवढं मार्जिन लीड घेणार आहे की तिथं ते 10% असतील आणि मी 90% असू। नाही, त्यांचं तर म्हणणं आहे की प्रॉपर गंगाखेड मधून सुद्धा त्यांना लीड भेटेल। त्यांना भेटलं तर मग कलेक्टरनं त्यांना पत्र द्यावं, मी त्यांचं स्वागत करीन, काय हरकत नाही विषय। म्हणजे गंगाखेड मधून जर त्यांना लीड मिळालं तर मग चांगली गोष्ट आहे। त्यांना गंगाखेडनं लीड मिळालं, मला परभणीतनं लीड मिळायला पाहिजे, पाथरीतनं, पण परभणीत पाथरीतनं मला लीड मिळालं। मुस्लिम समाजाचे CA बद्दल काय भावना दुखावलेली आहे आणि त्यामुळे त्या विषयामुळे आपल्याला काय फटका बसला? मला काही मुसलमानाचं 20-25% मतदान मिळालेलं आहे, नाही असं नाही। चिन्ह माझं सिट्टी होती
आणि दुसरी गोष्ट त्यांना काही मिळाले मतदान आहे, पण आलमगीर सारख्याला मिळालं असेल, बाकीचे मुस्लिम कॅन्डिडेट होते ना MIMचे त्या कॅन्डिडेटला मिळालं आहे, त्यामुळे त्यांना तिथे मी म्हणतो ते 50% त्यांना झाला, 25% तर आम्हाला मिळालंच आहे ना. त्यामुळे मुस्लिमांचं काय ते आता ते मराठाबद्दल म्हणतात मलाच 90% मिळाले, मी म्हणतोय 35%, 90 मधनं 35 गेलं, खाली किती टक्के राहिले, ते मतदान मला मिळालंच आहे ना, ते पॉझिटिव्ह मतदान आहे माझं. त्यामुळं आपण असं हे करणं योग्य नाही. त्यांचं काय चाललंय, मराठा, दलित, बौद्ध आणि मला वाटतं मुस्लिम, या तिघांच्यावर कॉन्सन्ट्रेशन चाललेलं आहे. पण ते तिघातलं मतदान महादेव जानकरला मिळालेलं आहे. मी कॅन्सरियमच्या बरोबर 4-5 वर्ष काम केल्यामुळे बौद्ध समाजाचं मतदान मला मेजॉरिटी मिळालेलं आहे. बुद्धिजीवी जो मराठा वर्ग आहे, बुद्धिजीवी आणि माझ्या पक्षातले कार्यकर्ते, बीजेपीच्या पक्षातले मराठा कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे मराठा कार्यकर्ते यांनी पाहुणे रावळे मेहुणे गोळा केले तर आम्ही 35% जातोय. पण त्याच्यावर विरोधात असलेला मराठा समाजातली लोक त्यांनी 5-10 वर्षात जे काय त्रास दिलेला आहे मराठा समाजातल्या तरुणांना, लोकांना, त्याबद्दल मी अँटी कंपन्सी आहे ना त्याच्याबरोबर, त्याचं नोटिसच त्यांनी धरलं नाही. आणि त्याला काय वाटलं सिंपेती उद्धव साहेबाची आज सिंपेती नाही. उद्धव साहेबांची सिंपेती होती तर मुलगाने दोघंही मुख्यमंत्री आणि मंत्री होते. आणि त्यांचं काय झालं की पोलिंग बूथला घेऊन जाणारा माणूस त्यांच्याकडे नव्हता, पोलिंग बूथला घेऊन जाणारा माणूस आमच्याकडे होता, शिंदे साहेबांकडे होता, अजित पवारांकडे होता, देवेंद्र फडणवीस होता, आमच्याकडे माणूस होता, त्यांच्याकडे माणूस नव्हता. आणि माझ्या माहितीप्रमाणे मी या मतदारसंघातल्या 99% गावांना व्हिजिट केली, 99%, 26 दिवसात, 30 तारखेला आलो, 26ला मतदान, 99% गावं कव्हर, वाडे वस्ती देखील कव्हर करण्याचा प्रयत्न, रात्री 2-2 वाजता. त्यामुळे लोकांनी म्हणले या कोण आमदार येत नव्हता, खासदार कधी झाला नाही, पहिलं तुम्हीच आलाय, म्हणजे ह्याही गोष्टीचा फरक पडला आहे ना. त्यामुळं त्यांचं काही असलं तर ते काय म्हणतात, गंगाखेड जिंतूरला मी हे घेणार आहे, उसना आणत नाही. मी सांगितलं ना, परभणी आणि पाथरीमध्ये मी लॉसमध्ये आहे, हे मोकळ्या मनाने मी सांगतोय. तर आता ते जे म्हणतात की आम्ही जास्त करलो, एवढं नाही. 5,000 मायापेक्षा लयतले परभणीत तो लीड घेऊ शकतील आणि 17,000 ते 10,000 लीड पाथरीत घेऊ शकतील. पण मी 40-45,000 लीड घेतोय गंगाखेडमध्ये, 30-35चं घेतोय जिंतूरमध्ये, परतूरमध्ये 10-15चं घेतोय, घनसांगमध्ये 20चं घेतोय. ऍडिंगमुळे वोटिंग कुठे चालली जाते, याचा अभ्यास करा त्याची. आता हे 2-3 दिवस सर्वे आल्यामुळं ते थोडेशिवाय जरा प्रफुल्लित झालेत, परंतु मी पहिल्यापासून बघतोय तसा ह्या स्टाईल नाही माझा, ही स्टाईल आहे माझी. नाही साहेब, ते पहिल्या दिवशीपासूनच म्हणते की मी निवडून आलो, आणि तुम्ही पण म्हणतात आता मी निवडून आलो. नेमकं परभणीच्या जनतेला उत्सुकता लागलेली आहे की 4 जूनला नेमकं निवडून येणार कोण. आता ते 1.5 लाखांना म्हणतात, तर मी किती म्हणतोय 40-45. तर आता उद्याच मागायला, उद्याचाच दिवस आहे. जनता जे कौल देईल ते आम्ही मान्य करू ना, जनतेचा आशीर्वाद ज्याला मिळेल. आता किती 12 तास राहिलेत, 12-13 तास नाही, 12-13 तास. परत तुम्ही इंटरव्ह्यूला येणार नाहीतच, आपण बसू ना. देशोन्नती पेपर माझे मित्र आहेत, संपादक आहेत, माझाच पेपर असला, त्यामुळे तुम्हाला इंटरव्ह्यू मी देणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, डेव्हलपमेंटच्या फॅक्टरीसाठी मतदान दिले का नाही. बुद्धिजीवी लोकांनी, सर्व समाजातल्या लोकांनी मतदान मला केलेलं आहे. पण ते माझा मतदार हा सायलेंट वोटर आहे, टॉकिंग करणारा वोटर नाही. आणि त्यांचा वोटर कसा आहे, टॉकिंग करणार आहे. त्यामुळे ती तुम्ही मीडियावाल्यांनी सांगितले नाही. आता ते म्हणतात 1.5 लाखांना, 1.5 लाखाच्या खाली काय आलं नाही. पण मला आतल्या कालची बातमी कळली ते 15,000 आलते काल आतली. मला जसं तुमच्यासारख्या मित्रांना फोन केला, ते जवळ म्हणले काय 10-15,000 नंतर मी निघेल. पण मी म्हणतोय काय 40 ते 50,000च्या खाली माझा आकडा नाही, त्यातनं मी निवडून आलेलो आहे. 12 तासापर्यंत वाट पाहूया आपण, जनतेचा कौल आहे तो आम्हाला मान्य असेल. आपण परभणी सोडून राज्यात सगळीकडे प्रचार केला. दैनिक देशोन्नतीने विदर्भाचे सर्वे केलेला आहे, ज्याच्यात मोदीला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे. काय म्हणणं? मोदीला विरोध आहे तर मोदीच्या सीटा 400 बी यायला लागले, 10 तारखेला शपथविधी व्हायला लागलेला आहे. ह्याचा विचार केला पाहिजे ना. विदर्भात तुम्हाला मी सांगतो, विदर्भात देखील टोटल मला वाटते 8 सीट आहेत, 8-2-10 आहेत, 10 सीट आहेत म्हणते. 10 पैकी 7 सीटा NDA लागतात, म्हणजे माहितीला लागतात. काय प्रॉब्लेम नाही तिथं. अकोल्याची सीट लागते या बीजेपीची, अमरावतीची सीट लागते बीजेपीची, नागपूरची सीट लागते बीजेपीची, गडचिरोलीची सीट लागते बीजेपीची, आणि उभाटाची सीट लागते, आपल्या शिंदेची सीट लागते यवतमाळ वाशिमची. फक्त थोडंसं आमचं टिप चाललेलं आहे चंद्रपूरमध्ये, थोडंसं टप चाललेलं आहे. काय प्रॉब्लेम येणार नाही. या सीटा लागतात विदर्भातल्या. मराठवाड्यात देखील चिखलीकर बी लागते, कोहाळेकर कदम लागते, इकडे पंकजताई लागते, इकडे दानवे साहेब लागतोय, मी लागतोय, आणि आमचा हे श्रृंगारी बी लातूरला लागतोय. थोडी आमची टप आहे संभाजीनगरला,
आणि धाराशिवला थोडंसं टप चाललंय आमचं, तिथं अर्चना पाटीलचं थोडंसं ह्या 2 ठिकाणी फक्त आम्ही थोडं अडचणीत आहे. काय नाही, जर दानवे साहेब लागलेत जालन्यात, पंकजा बी लागली तिथं, आणि मी परभणीत लागलोय, त्यामुळे काही अडचण येत नाही. मग आता पश्चिम महाराष्ट्रातल्या अजितदादाची बायकोच लागली, सुनीत्रा वहिनी लागली बारामतीतली, माड्यातला निंबाळकर लागलेला आहे. फक्त कोल्हापूरच्या सीटला शाहू महाराज थोडंसं तिथं टफ आहेत म्हणजे यातनं, आणि सांगलीची सीट आमची थोडीशी आता. बाकी सोलापुरात देखील आम्ही प्रणिती शिंदेला हरवून राम सातपुते विजयी होतो तिथं. मी महाराष्ट्रातला कुठला मतदार सांगितलं. आणि एवढंच तुम्हाला मी सांगतो की बॉम्बेचं सर्वे जे देतात उभाटाचं आहे, त्यात देखील आज मी तुम्हाला सांगतो की रवींद्र वायकर विजयी होतात, तिथून मुंबईमधून पियुष गोयल विजयी होतात, राहुल शेवाळे विजयी होतात, मिहीर कोटेजा विजयी होतोय, आणि यामिनी जाधव सुद्धा अरविंद सावंतचा पराभव करून ते तिथे येतात बॉम्बेच्या सीटचं. मग खानदेशातलं सांगतो रक्षा खडके आली, रक्षा खडसे तिथे येते. आमचं नागपूर नाशिकला थोडं टप्प चाललेलं आहे, पण तिथं आमचा गोडसे हेमंत गोडसेनं लीड घेत चाललेला आहे तिथे. आणि जळगाव मधलं स्मिता वाघ आमची डिक्लेअर झालेली आहे. आम्हाला तप थोडा दिंडोरीमध्ये चाललेला आहे, पण ते काय कसं ना 10-15 हजारांना आमची भारती पवार निवडून दिंडोरीमध्ये. निवडणुकी दरम्यान आरोप प्रत्यारोप खूप झाले, काही तुमच्या कोण झाले, काही त्यांच्या कोण झाले, आणि नंतर पुन्हा प्रचारा दरम्यान मनोज जरांगे पाटील हे मतदारसंघात फिरले, त्याचा फटका तुम्हाला बसणार कसा? मनोज जरांगे साहेब माझ्या प्रचाराच्या काळात 11 दिवस फिरत होते. थोडा होणार नाही त्यांचा, असं नाही म्हणणार, तर त्यांचा एक सामाजिक नेता आहे ते, आणि त्यांचा माझ्यावर फटका बनलेला आहे. बहुतांशी तरुण वर्ग जो होता मराठा समाजातला हे करून तर ते जरांगेकडे गेले, परंतु तरी मी विजय होणार आहे. जरांगे साहेब माझ्यात 11 दिवस फिरले, इसवाडीला वगैरे, पंतप्रधान शपथ असताना देखील आले. त्यांनी सांगितले की आपल्या समाजाने एकत्र आलं पाहिजे. मला त्यांनी फार बिंबीच्या देठापासून विरोध केला, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी मला विरोध केला तर मी विजय होणार आहे. तुम्ही म्हणता तुम्ही विजय होणार आहे, ते म्हणतात ते विजय होणार आहे, नेमकं काय होणार आहे? काय आता जनता ठरवल. आता उद्या तुम्ही आपण आता जनतेवर अवलंबून राहिलं पाहिजे. तर माझ्या मनातलं मी विजय होणार आहे. मी काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे, महादेव जानकर परभणीचा खासदार होणार आहे, हे वाक्याशी मी तडजोड नाही. हे होते महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर. मी नजीब सिद्दीकी, देशोन्नती डिजिटल साठी, परभणी.